हाय हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता माझी मुलं गेलेले आहे शाळेमध्ये आणि माझा छोटा मुलगा जातो 8 वाजता आणि मी परत झोपले होते त्याला पाठवून. मला उठायला 10 वाजले, म्हणजे उठकर बघितलं तर बापरे एवढं वाटले आणि आळशीबाईसारखं मी झोपूनच राहिले आणि मग पटकन असं घाई झाले ना सगळं कामं आवरायला मला. तर आणि काय होतं ना, कधी कधी झोप नाही होत ना, तर मी माझ्या छोट्या पोराला पाठवते आणि मग परत झोपून जाते. मग ते आल्यानंतर मला दुपारचं काही झोपायला भेटतच नाही, त्यामुळे मी दुपार ते गेल्यानंतर माझी झोप पूर्ण करून घेते. कधी कधी, रोज नाही, कधी कधी करून घेते. तर असो, आपल्या शरीराला पण आराम पाहिजे नाही वा, दिवसभर किती धावायचं. मला तर टाईमच नाही भेटत. सगळ्यांचं काय आता वेगवेगळं रुटीन असतं, मला तर खरंच टाईम नाही भेटत. खूप असे मी थकून जाते. आणि सगळं आता आवरून घेतलं, बेडशीट वगैरे सगळं मी ठेवून दिले आणि बेडशीट पण आवरून घेतले, ब्लँकेट वगैरे ठेवून दिले. आणि जे आता मला धुवायचे होते ना ते कपडे मी काढून घेतले, कारण गिझर चालू होते तोपर्यंत मी माझं बाकीचं एक्स्ट्राचं काम आवरून घेते. बेड वगैरे आवरून घेतला आणि जे धुवायचे कपडे ते आता मी काढून घेते, कारण की ते पण पटकन मला धुवायला होतील ना. तर ते बसून राहण्यापेक्षा मी असं एक्स्ट्राचे कामं करत राहते, कारण की आज मला ऑलरेडीच लेट झालं होतं. तर त्यामुळे ना कधी काम होईल असंच मला टेन्शन डोक्याला होतं. तर मी आता पटकन कपड्या घडे करून ठेवणार आहे कपडे. आणि मला ना मराठी बोलायला एवढं नाही जमत, कारण की आमची जी लँग्वेज आहे ना ती थोडी वेगळी आहे, त्यामुळे मला बोलायला खूप काय असं प्रॉब्लेम येतं. तर प्लीज ॲडजस्ट करून घेत जा आणि प्लीज मला पण सपोर्ट करत जा. मी पण खूप मेहनत करते हो. तुम्हाला काही मी काही असं एवढं घाण व्हिडिओ पण नाही बनत, जसं फॅमिली ब्लॉगिंग असतं. मी घरात जे काम करते तेच बनवते. मला पण तुमच्या खूप काही सपोर्टची गरज आहे. आणि हां, मला घरच्यांचा अजिबात सपोर्ट नाही आहे, तर मी त्यांच्या विरोधात जाऊन व्हिडिओ बनवते. काही काही असं लोक आहेत की माझ्या नवऱ्याला भडकवतात की तुझ्या बायकोला काही व्हिडिओ काढायला ठेवलंस काय, काही करत राहते असं तसं. तर असं आमच्या दोघांमध्ये भांडणं लावतात. पण माझा नवरा एवढा समजूतदार आहे की समजून घेतो. पण कधी कधी काही बोललं तर त्यांना पण फील होतं, मग ते मला बोलतात. पण जाऊ द्या, असंच असं काय तसं काही चालूच आहे. तर मी आंघोळ करून आले, आता थोडंसं क्रीम वगैरे लावले, कारण की मी काही बाहेरचं काही हे करत नाही. मी थोडं आपली विको क्रीम लावते आणि थोडं पाऊंड्सचा पावडर लावते. आणि बाकी माझं एवढंच आहे, मी केस वगैरे तर काही बांधतच नाही. मला जर घराच्या बाहेर जायचं असेल तरच मी केसांना फणी लावते. तर मी अजिबात असं घरामध्ये केस विंचरत नाही, कारण की मला एवढं आळस आहे ना केस विंचरायचं खूपच. फक्त आता एक टिकली लावणार, थोडेसे सिंदूर लावणार आणि झालं माझं दिवसाचा मेकअप झाला घरामध्ये. तर आणि केस थोडे माझे ओले होते, थोडे खालून आंघोळ केली ना ते भिजले होते, तर मी त्यांना आता चांगल्यापैकी वरती गुंडाळून घेणार आहे. आणि असं असतं माझं सकाळ सकाळचं रुटीन. आणि पोरं शाळेतून येईपर्यंतचा माझा हा रुटीन आहे. शाळेतून आल्यापर्यंत आणि पटकन मग आता मी देवपूजा वगैरे करून घेणार आहे. अंघोळ झाल्याबरोबर तर देवपूजा व्हायलाच पाहिजे. आणि आज मला थोडं लेटच झालं देवपूजा करायला, कारण काय असो, देवाला पण माहिती आहे माझी काय स्थिती आहे ती. तर काय पटकन देवपूजा करून घेणार आहे. आणि प्लीज मला पण सपोर्ट करत जा. मी पण खूप म्हणजे तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तर आले आता मी किचनमध्ये. तर आता ह्यांनी पण आले होते आणि त्यांनी नाच खेकडा आणलेला. त्याला काय चिंबोरी, कोकणामध्ये चिंबोरी बोलतात आणि आमच्यामध्ये खेकडा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. तर मी पटकन दोघांसाठी आता चहा करून घेणार आहे. ते बाहेर गेले होते, तर त्यांना आज खेकडा दिसला होता, खेकडे दिसले होते. ते बाया घेऊन बसतात ना, तर ते घेऊन आले. आणि खायला पण खूप छान असतात ते, आणि आपल्या शरीरासाठी पण खूप छान आहे ते, आयुर्वेदिक आहे असं बोलतात. आणि त्याचं खायला पण टेस्टी आहेत ते. पहिले मी नाही खायचे, पण एकदा खाऊन बघितलं ना मग मस्त टेस्ट यायला लागला. आणि आता आमच्या दोघांसाठी मी चहा पण केलेला आहे. आणि तुम्ही पण या चहा प्यायला. कधी कोकणात आलात फिरायला तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुमची काही मदत करू शकेल असेल तर मी नक्की करेल. तर हे बघा, हा चिंबोऱ्या खेकडा काय बोलतात ते आहे. आणि मला ना सापाला सोडून कोणत्याच अशा जीवाचं भीती नाही वाटत. मोठे तर सोडून द्या, आपल्या जीवापेक्षा जे मोठे आहेत त्यांची तर सगळ्यालाच भीती वाटते. पण हा एवढा चावला तर तो पोटाला जर चावेल ना तर असं पूर्ण कातडी बाहेर घेऊन येतो, एवढा डेंजर हा खेकडा असतो. तरी पण मी बिंदासपणे तोडते, मला काय एवढी भीती नाही वाटत. काय काय बाया असं असतात, कॉक्रोचाला, पालाला, उंदराला कशाला कशाला घाबरतात, पण मी नाही, अजिबात नाही. मी फक्त सापाला सोडून जे आपल्या जीवापेक्षा मोठे प्राणी आहेत त्यांना तर सगळेच घाबरतात, पण आपल्या जीवापेक्षा जे छोटे आहेत ना मी त्यांना अजिबात घाबरत नाही. फक्त मला सापाची भीती वाटते. आणि ह्याच्याकडे मी चिंबोऱ्या कट करून ठेवले. आणि आता माझा एक मुलगा व्हेजिटेरियन आहे, त्याच्यासाठी मी आता फ्लावरची भाजी बनवणार आहे. आणि तेवढ्यातच माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ते त्यांच्या रिलेटिव्हची कुणाची तर डिलिव्हरी होणार होते, तर त्यांचे मुलाला पण ते जाणार होते, पण त्यांच्या मुलाचं पण मला जेवण बनवायचं होतं. मग परत मी क्वांटिटी वाढवली. मग मला डाळ भात करायचं होतं
आधी तर माझं प्लॅनिंग डाळ भातचं काही नव्हतं, पण ते म्हणले की माझ्या पोराला पण जेवायला दे आजच्या दिवस, तर मग मी डाळ भात वाढवला, मग फ्लावरची सब्जी पण क्वांटिटी वाढवली. तर असं कुणाला पण गरज असते हो मदतची, पण ती पण माझी मैत्रिणीनंच आहे आणि माझ्यावर पण कधी अशी वेळ आली तर ती पण मला मदत करू शकते ना. तर अशा हॉस्पिटलच्या गोष्टींना कधी पण कुणाला पण मदत करायला पाहिजे. कोण कधी कोणत्या टायमाला मदतीला येईल नाही सांगू शकत आपण. आपण दुसऱ्याला मदत केली तर ते पण आपल्या मदतीला येईल. तर त्यामुळे नक्की सगळ्यांची मदत करत जा, चांगलं राहा, चांगलं आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की मी हा लेट व्हिडिओ शूट करते, कारण की आम्ही नवीन वर्षाच्या दिवशी शूट केलेला, पण मला टाकायला खूप लेट झालं. तर आता जे कपडे माझ्या बाथरूममध्ये होते आणि पोरं ते येणार होते, त्यामुळे मला काय हाताने धुवायला टाईमच नाही झाला, कारण की स्वयंपाक वाढला ना, त्यामुळे मी काय हाताने कपडे धुवू शकले नाही. त्यामुळे मी पटकन आता मशीनलाच टाकून घेणार आहे आणि अशी इमर्जन्सी कामाला ना मशीन खूप कामाची आहे. तर असं तर मला तर लागतेच, कारण की पावसाळ्यात तिकडं खूप पाऊस होतो, त्यामुळे ना मशीन पाहिजेच पाहिजे. कारण की सुकवायला कपडे 3-3 दिवस कपडे सुकत नाही, त्याच्यामध्ये सुकवायला खूप अशी मदत होते. त्यामुळे मशीन इथं घरोघरी आहेच आहे सगळ्यांच्या घरामध्ये. खेडेगावात पण असेल, शहरामध्ये तर प्रत्येकाच्या घरी आहेच आहे. तर आता मी पटकन खेकड्याच्या भाजीला फोडणी देणार आहे आणि फ्लावरची भाजी भात वगैरे तर मी करूनच घेतलेला आहे आणि डाळीला पण फोडणी द्यायची राहिलेली आणि मस्तपैकी असं खेकड्याचा रस्सा असं झणझणीत करून घेणार आहे. नवरा बोलतो झणझणीत बनव, आणि एवढा झणझणीत बनवला की नुसतं डोक्यातून कानातून हवा निघत होते आणि डोळ्यातून पाणी निघत होतं. एवढा झणझणीत बनवला होता मी आणि त्यांनाच तेच सांगितलं की झणझणीत बनव, म्हणून मी पण झणझणीतच बनवला. एवढ्या मिरच्या टाकल्या ना त्याच्यामध्ये मसाले की मस्तपैकी झणझणीत, आणि खेकड्याचा रस्सा झणझणीतच चांगला लागतो. मला सांगा की माझा खेकड्याचा रस्सा कसा झालेला आहे ते प्लीज कमेंट करून सांगा. तर हे बघा, अशा प्रकारे मी मस्तपैकी खेकड्याचा रस्सा केला. आता कोथिंबीर टाकली आणि त्याला 5-10 मिनिट असं उकळी काढून घेणार आहे आणि पटकन अशा बाजरीच्या भाकऱ्या करून घेतल्या. आणि बाजरीची भाकर आणि खेकड्याचा रस्सा किंवा मटण चिकन म्हणलं की भाकरी तर पाहिजेच. खूपच असं छान लागतं खायला, असं मला तर खूपच आवडतं आणि चुरून खायचं म्हटलं तर खूपच अजून छान. तर आता पटकन भाकऱ्या पण करून घेतल्या आणि पोरांना वगैरे सगळ्यांना जेवायला दिलं आणि मी घेतले तर पटकन भांडी घासायला, कारण की एवढा पसारा झाला होता ना भांड्यांचा, खूपच म्हणजे एवढी भांडी पडली होती ना. आणि मुलं पण आता शाळेतून आलेली आहे आणि मुलं येईपर्यंत माझा एवढा रुटीन असतं आणि ह्याच्यानंतरचा रुटीन मी आता नंतर शेअर करेल. आणि पटकन भांडी घासून घेणार आहे, किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे. 2 वाजेपर्यंत माझं एवढं काम राहतं आणि ते वाढल्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं काम झालं, पण असो काय नाही, कोणाला पण मदतची गरज असते. आणि हे बघा, नुसतं माझं गॅसवर उतू जातं ना, तर ते प्लेट वगैरे खूप असे घाण झाले होते, त्याला पण मस्तपैकी आता घासून घेणार आहे. किचन ओटा मग छान पुसून घेणार आहे. आणि किचन ओटानं हा रोजच आपण क्लीन करत राहिलं ना, तर असं एकदाच साफ करायची गरज नाही पडत, कंटिन्यू असं आणि माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर त्यामुळे मी तुमच्याकडे परत परत रिक्वेस्ट करत आहे की मला लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.